the most aesthetic and most sexiest modification. So you decide what you have to do in this monsoon. So guys, today we have to talk about the most aesthetic modification about a bike जे कुठलाही रायडर लगेच घेतल्या करतो आणि त्याच्याने तुझी आपली बाईक पण खूप सुंदर दिसते. सो येस, चल मी फटाक से की कुठलं ते मॉडिफिकेशन असेल जे सगळ्यात पहिला एक बायकर आपल्या बाईकवर करतो बाईक घेतल्यानंतर की ती बाईक अजून जास्त सुंदर दिसावी. सगळ्यात पहिलं आपण जाऊ ह्याच्यात फ्यूल भरू आणि मग तुम्हाला सांगतो त्या मॉडिफिकेशन आणि त्या मॉडिफिकेशन प्रोज अँड कॉन्स. सो येस, स्टे ट्यून टिल दी एंड. आणि ह्याच्या स्टार्टिंगचे शॉट्स कसे वाटले सांगा मला बाईकचे पण. किती सुंदर वाटतं आपला हा पिंक विथ ऑरेंज. सो येस, फर्स्ट लेट्स फ्यूल अप अँड देन विल स्टार्ट विथ द व्हिडिओ. The most aesthetic and most sexiest modification which every biker does after he owns his own bike. So yeah, जर कोणाला माहिती असेल तर प्लीज कमेंट डाऊन बिलो. इफ नॉट देन आय एम हिअर टू टेल यू गाईज. सो आता आपलं फ्युलिंग वगैरे झालं आहे, सगळं झालं आणि तुम्हाला अजून काहीतरी मिसिंग वाटलं असेल. येस, दॅट आर माय ग्लव्स. आज मी चुकून माकून कसं ते माहिती नाही, बट येस मी विसरलेलो आहे. तर यावेळेला आपण आपल्या ॲक्शन कॅमेरामध्ये आपल्या या POVची सेटिंग ही चेंज केली आहे. नेहमी मी स्टँडर्डमध्ये करतो, यावेळेला मी सिनेमॅटिकमध्ये टाकून बघितलं आहे. सो लेट्स सी इफ तो थोडासा सिनेमॅटिक इफेक्ट आलाच तर किती छान वाटेल, किती काय असं एक्सपेरिमेंट केलं पाहिजे. आपण एक्सपेरिमेंट केल्याशिवाय बल्लू काहीच आपल्याला कळणार नाही की आपण कसे शॉट्स कसे घेऊ शकतो. डॅम, the bike is so dope. सो येस, तर आपण आपल्या टॉपिकवरून भटकून काय होतं ना, रस्त्यावर अशा काय काय गोष्टी अशा होतात ना की माझं आपण भटकून जातो. आणि फर्स्ट ऑफ ऑल दिस बाईक इज सो हॉट, म्हणजे तशी हॉट आणि अशी दिसण्यामध्ये हॉट. तर हां, परत बैलं भटकलो मी. तर आता आपण फायनली एका मस्त हायवे. अरे काय असे करतात, कोण मला ब्लॉक करायला देईल की नाही. हां, सो येस, अरे मी पेट्रोल टाकलं आहे, वरती नाही आलं अजून. अरे भाई, व्हॉट इज दिस. वाटतं ते पण गेलं ह्याच्यामध्ये रिझर्वमध्येच, म्हणजे एवढी चालवलेली मी बाईक. जॅम. हे पावसामध्ये जास्त बाईक चालवत नाही, आज पाऊस निघाला चला. आणि हे पावसाचे म्हणजे मॉन्सूनचंच आपलं मॉडिफिकेशन रिलेटेड आहे की ते मॉडिफिकेशनची प्रोज अँड कॉन्स इन मॉन्सून्स. विथ द व्हेरी फर्स्ट पॉईंट, आता मला एक गोष्ट सांगा, मी पहिला कॉर्न्स चालू करू की प्रॉन्स चालू करू. प्रॉन्स मसाला चालू करू ये की कॉर्न, चीज कॉर्न, पॉपकॉर्न. ओके, जोक्स अपार्ट, सो लेट्स स्टार्ट विथ द प्रोज अँड कॉन्स. सो व्हेरी फर्स्ट थिंग की त्याचे चांगल्या गोष्टी या आहेत की तुमची बाईक सेक्सी दिसते आणि तो जो एक्स्ट्रा वेट ऑफ युअर फेंडर. हो, मी सांगितलं नाही ह्याच्या प्रोज अँड कॉन्सच्या आधी मी हे सांगायला इच्छितो की द मॉडिफिकेशन विच आय एम टॉकिंग अबाउट इज योर फकिंग टेल टाईट डी. बेसिकली सगळे रायडर्स कुठलाही बाईक इंथुसियास्ट कोणी जो बाईक घेतो तो सगळ्यात पहिली गोष्ट करतो ते मिरर काढतो. नो, चुकीचं आहे. तो काढतो त्याचा व्हॉट यू कॉल फेंडर बोलू शकतात, मड गार्ड बोलू शकतात, मड फ्लॅप बोलू शकतात, व्हॉट एव्हर यू कॉल. सो ते काढतो आणि मीही तेच केलं. नॉट एकदम पहिला बट येस, मी ते केलं, काढलं आफ्टर माय लडाख राईड. कारण का लडाखपर्यंत आपल्याला फुल गाडी सोबत पाहिजे आणि पावसाळा होतं तर पावसाळ्यामध्ये टेल टायडी करून काही मतलब नाही. सो मी सेकंड पॉईंट बोललो का माझा. टीएम. सो मग ते टेल टायडी मी तसं केलं. तर मग हां, बेसिकली इट इज ऑल अबाउट आवर टेल टायडी. सो मी पण या बाईकला टेल टायडी केलं आहे. मी RCलाही केलं होतं
बट देन पावसामध्ये प्रॉब्लेम त्याचा सांगतो, बाईक नो डाऊट खूप छान दिसते, सगळं दिसते, बट जो चिखल आहे तो सगळा पाठीवर उडतो. आणि नॉट इव्हन नुसतं पाठीवर, तर लेजिट डोक्यावर येतो. आणि ते पूर्ण पाठून एकदम ब्राऊन रंग दे होते, ब्राऊन रंग दे. तर मग ते खूप अनोइंग आहे. हां, जर तुम्हाला आवडत असेल अँड इफ यू आर अ सोलो रायडर आणि विंड शीटर, रेन लायनर्स वगैरे सगळं घालून तुम्ही फुल सॉर्टेड आहे, देन नो प्रॉब्लेम. बट तरी तर कुठून ना कुठून रेन लायनरमधूनही आतमध्ये जाते आणि ते आपल्या पाठीला लागू शकतो. सो तो एक ड्रॉबॅक आहेच त्याचा. पण बाईक पाठून दिसताना खूप सुंदर दिसते. आणि त्या गोष्टीचा ड्रॉबॅक आपल्याला स्वतःला नाही, आपल्या पाठी चालणाऱ्या बाईकलाही होतो. आपल्या चालणाऱ्या बाईकला का होतो? सो हे बघा, ह्याने मड फ्लॅप लावलं आहे. तर ह्याच्याने काय होते, पाणी त्या मड फ्लॅपच्या एज आहे तिथपर्यंत जाते. आपलं फुल ओपन आहे, त्याच्यामुळे काय होते, पाठचा जो रायडर आहे, नॉट अ पिलियन रायडर, आपल्या पाठीची बाईक चालत असते किंवा गाडी चालत, त्याच्यावर पूर्ण तुमचा चिखल लाईक 70% त्याच्यावर उडतो. आणि ज्याच्याने आपल्यामुळे कोणाचे कपडेही खराब होऊ शकतात. आपले स्वतःचे तर होतातच, बट आपल्याला माहिती आहे की ते होणार आहे, त्याच्यामुळे आपण त्या हिशोबाने प्रिकॉशन घेऊन फिरतो. बट आता ज्या माणसाने मडगार्ड वगैरे सगळं लावलेलं आहे, तो काच प्रिकॉशन घेईल? मग त्याला माहिती आहे माती उडणार नाही आहे. बट आपली बाईक, ओ माय गॉड, आपली बाईक ते देतो. पूर्ण कपडे पाठच्याचेही खराब करते, आपल्याही खराब करते, आणि जर आपल्याकडे पिलियन बसलं असेल तर येस, त्याचेही खराब करते. सो हा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे टेल टायडीचा रेनी सीझन्समध्ये. त्याच्यामुळे मी तर असंच विचार करतो की रेनी सीझनमध्ये ॲटलीस्ट बाईक बंद करतो, ऑर एल्स मडगार्ड लावतो. पण आता ड्यूक 390साठी अजूनपर्यंत तो वाला मडगार्ड आला नाही आहे जो ओल्डवाल्या वेरियंट्सला होता. त्यामुळे याचा आय गेस बनवायला लागतो किंवा कारण का मी ते मड फ्लॅप जो आहे ओरिजिनल स्टॉक, त्याच्यानेही पाणी भरती येतो. मी लेच्या वेळेला नोटीस केलं की माझे बॅग्स वगैरे खराब झालेले पाठी. सो येस, तर माझ्याकडे त्याचा व्हिडिओ फुटेज काय असेल तर मी शेअर करील. की आपल्या ब्लॉग्समध्ये तर दिसत, लडाखचे ब्लॉग जाऊन बघा यार फटाफट. मला त्याच्या आधी आहे सगळ्या गोष्टी, आणि तेव्हा आपण टेल टायडी केलं नव्हतं. आणि त्यानंतर हळूहळू पावसाळा वगैरे गेला, त्यानंतर मी टेल टायडी केलं हिला. बेसिकली मी RCला करणार होतो, बट माहिती नाही माझी इच्छा झाली हिला करायचं टेल टायडी, तर मी हिच्यावर टेल टायडी केलं मड फ्लॅप काढून. सो हा एक तुमचा एक मायनस पॉईंट हा आहे की तुमचेही कपडे खराब होऊ शकतात. आणि दुसरा हे आहे की पाचच्याचेही कपडे खराब होऊ शकतात. आणि तिसरा जर मी बोलायला गेलो, जेव्हा आपण मड फ्लॅप काढतो तिकडून, तेव्हा तिकडे मोठा होल आहे, लाईक लेजिट होल, लाईक एक गॅप आहे ज्याच्याने आतमध्ये जिकडे आपली वायरिंग्स आहे तिकडे आपली माती जाऊ शकते. तर मी दाखवतो तुम्हाला तो व्हिडिओमधून की तो असा एवढा मोठा आहे. सो मग तो कवर करायला अजूनपर्यंत कुठल्याही आफ्टर मार्केट ब्रँडनी त्याचा टेल टायडी काढला नाही आहे डेडिकेटली फॉर जेन 390 फॉर एस 250. बट आणि जो युनिव्हर्सल आहे तो युनिव्हर्सलचा अरे जायला मिळेल का नाही, तर युनिव्हर्सलचा हा ड्रॉबॅक आहे की तो पार्ट ओपन राहतो. आणि त्याच्याने काय होते की जो युनिव्हर्सलवाला आहे त्याला ते प्लेटच्या वरची जी लाईट असते छोटीवाली ती त्याला अटॅच नाही होत. आणि त्याच्यामुळे टोटल 3 वायर्स असतात, एक इंडिकेटरसाठी 2 आणि एक त्या पायलट लाईट बोलू शकतात किंवा नंबर प्लेट लाईट बोलू शकतात त्याच्यासाठी एक असते. आणि ही राहते ओपन, ज्याच्यामुळे काय होते सी ते मी इंडिकेटर दिला, हो हे बघा त्याला काहीतरी ग्लिच झालं आहे कारण काही पावसात उभी होती, टर्न सिग्नलचा एरर येतो का, तर ते नाही आहे म्हणून. पण असं जातोही सिग्नल त्याचा प्रॉब्लेम नाही, मग एरर इकडे राहते. सो बेसिकली तो एक प्रॉब्लेम आहे. आणि जर पाणी त्याच्यात गेलं तर वायरिंग जाते, आणि वायरिंग गेलं तर त्याची 0 वॉरंटी आहे ब्रो. पाण्याने काय झालं ना गाडीला 0 वॉरंटीमध्ये येते वायरिंगला. बाकीच्या गोष्टींमध्ये पाणी गेलं तरी ठीक आहे, बट वायरिंग नाही, ते 5 वर्षाची वॉरंटीचा काय फायदा नाही, मी विचारून घेतलं आहे. सो जस्ट फॉर युअर एस्थेटिक, आर यू रेडी टू स्पेंड युअर एक्स्ट्रा 22,000 देन go for it my boys, go for it. If not then कलेज टेल टायडी की जगह पे अपना नॉर्मल मड फ्लैप लगाओ और चलाओ.
ये तो 3 पॉईंटचं माझ्याकडे कॉन्सच आहे. फायदा त्याचा एकच आहे की आपली बाईक चांगली दिसते. दुसरा फायदा हा आहे की आपल्या बाईकचा वेट कमी होतो. कारण का तुम्ही जर बघतील ती टेल टायडी जर टेल ती काढली तर मग त्याच्यामध्ये एक मोठा रॉड आहे. ते रॉडचं वेट नाही ना बोल तर 1.5 ते 2 किलोच्या आसपास आरामात असेल. तर मग तेवढा वेट कमी होतो बाईकवरून, तर बाईक अजून लाईट होते. सो तो किती मोठा फायदा आहे. जर बाईक अशी चालवायची असेल एस्थेटिकली पण सुंदर दिसावी सो दॅट तुमचा टायरही मोठा दिसतो. तर मग ह्याचे 2 पॉईंट सांगितले. एस्थेटिकली आपली बाईक खूप सुंदर दिसते. सेकंड पॉईंट हाच आहे की आपल्या बाईकमध्ये वेट थोडंसं रिडक्शन होते. डॅम नाईस. अजून सनसेट झालेला नाही आहे का, सन समोर दिसतोय मला. ही इज रेडी टू सेट. लुक एट द सनसेट बेबी. आणि आपला फायदा क्रूज कंट्रोलचा. तर 2 गोष्टी आपल्याकडे चांगल्या आहेत आणि 3 गोष्टी आपल्याकडे खराब आहेत. सो यू डिसाइड व्हॉट यू हॅव टू डू इन दिस मॉन्सून. पुढे कुठेतरी बघतो मी थांबायचं. एक असं एक मस्त एक फोटो पण आला ना सुंदर असा विथ द सनसेट. डॅम इट विल लुक हॉट. लेट्स सी इफ आय कुड. हां मुश्किल वाटते बट ठीक आहे. वी कॅन गिव इट अ ट्राय. सो यस आय वॉज टॉकिंग अबाउट दिस टेल टायडी. इकडे इंडिकेटर आहेत, इकडे इंडिकेटर आहेत आणि हे पाठून खूप सेक्सी दिसते. सो यस लेट्स गो. Let's start. Woo! Hot it looks. सो ओके, तो आजचा व्लॉग आपण इकडेच समाप्त करूया. छोटा सिम्पल आणि स्वीट व्लॉग बनवला. त्याच्यामध्ये मी माझे थॉट्स शेअर केलेत की मला काय वाटतं. टेल टायडी बेसिकली माझ्या हिशोबाने तरी आपलं मॉन्सूनमध्ये काढलंच पाहिजे. सो लेट्स सी. स्टे ट्यून्ड. कमेंट डाउन बिलो your thoughts, your likes, dislikes. What did you like about this video? What not? So that share your thoughts. Till then, peace out, baby. Sexy hot. Damn, what happened? अरे bye. अरे damn. मेरे को लगा कुछ तो हो गया बट अरे मारतात कशाला. मेक्स नो सेन्स. मुली बरोबर भेंडी कुछ भी करेगा. अरे भाई सॉरी बोल, छोड़ देना, बात कम कर दे. Why do they need to fight? Fuck it, we'll leave. यावेळेला आपण आपला कॅमेरा ॲक्शन एस्थेटिकली काय होतं एस्थेटिकली